विटा शहरातील वाढत्या रहदारीमुळे तसेच व्यापारी भाग व शहरातील विस्कळीत ट्रॅफिक याचा सर्व नागरिकांना त्रास होतो। ही व्यवस्था सुरळीत होण्याकरिता विटा शहरातील ट्रॅफिक नियोजन अनुषंगाने माननीय उपविभागीय अधिकारी खानापूर विटा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 6 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजता तहसीलदार कार्यालय खानापूर विटा येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। सदर बैठकीस विटा शहरातील सर्व प्रमुख शासकीय अधिकारी यांची उपस्थिती होती। यामध्ये उपविभागीय अधिकारी डॉक्टर विक्रम बांधल, तहसीलदार श्री उदयसिंह गायकवाड, SDPO श्री विपुल पाटील, BDO श्री संताजी पाटील, पोलीस निरीक्षक श्री शरद मेमाणे, मुख्याधिकारी विटा नगर परिषद श्री विक्रमसिंह पाटील इत्यादी अधिकारी वर्ग उपस्थित होता। सदर बैठकीमध्ये माननीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ट्रॅफिक संदर्भात विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली। यामध्ये शहरातील चौक व मुख्य रस्ते या ठिकाणी असणारे सर्व सिग्नल सुरळीत सुरू करणं, दुकानगाळे यांच्यासमोरील पार्किंग व्यवस्था सुरळीत करणं, रस्त्यावरील पट्टे मारणे, गरज असणाऱ्या ठिकाणी सिग्नल लावणे, तसेच शहरातून ट्रॅफिक गाडीद्वारे सूचना फिरवणं, शहरामध्ये पे अँड पार्किंगची व्यवस्था सुरू करणं, तसेच नो पार्किंग ठिकाणी डिजिटल बोर्ड लावून त्याची अंमलबजावणी करणं, खाजगी पार्किंगकरिता अंडरग्राऊंड पार्किंग अथवा स्वस्तरावरील पार्किंगची व्यवस्था करण्याचे आदेश दिले व ट्रॅफिक व्यवस्थापन सुरळीत करण्याकरिता शहरामध्ये नियमांची अंमलबजावणी करणं व दंडात्मक कारवाई करणं अशा विविध विषयांवरती चर्चा करण्यात आली। वरील विषयाच्या अनुषंगाने शहरामध्ये ट्रॅफिकचे नियोजन सुरळीत होण्याकरिता शासकीय स्तरावरची अंमलबजावणी लवकरच सुरू करण्यात येईल। विटा शहरातील ट्रॅफिकची समस्या आता दूर होणार आहे, त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास संपून विटा शहरातील ट्रॅफिकची समस्या आता दूर होणार आहे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।